झालेला आहे, त्यामुळे यावर्षी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त राहील. नमस्कार शेतकरी मंडळी, विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आज आपण महेश भाऊ यांच्याकडे आलेलो आहोत. नेमकं पहिली हरभऱ्याची फवारणी कोणती घ्यायची आणि नेमकं आपण हमेशा महेश भाऊचं शेतकऱ्यांसाठी गायडन्स घेत असतो. तर आता बरेचसे शेतकऱ्यांनी हरभऱ्याची लागवड झालेली आहे किंवा काही शेतकरी करत आहेत. त्या संदर्भातनी पहिला फवारणं नेमकं शेतकऱ्यांनी कोणता द्यायला पाहिजे त्या संदर्भातनी आपण महेश भाऊला विचारू. महेश भाऊ, शेतकऱ्यांनी आता हरभऱ्याची पेरणी झालेली आहे, तर नेमकं पहिला फवारणी कोणत्या पद्धतीनं द्यायला पाहिजे, यावर्षी जे पाणी आहे त्या हिशोबाचं तुमचं जे शेतकऱ्याला सांगायचं आहे, कोणकोणत्या फवारणी आधी द्यायला पाहिजे पहिली फवारणी? राम राम. यावर्षी झालेला पावसाळा बघता खूप जास्त प्रमाणात यावर्षी पावसाळा झालेला आहे, त्यामुळे यावर्षी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त राहील आणि पिकातही थोडाफार जास्त प्रमाणात चढ उतार होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने यावर्षी जे मर रोगासाठी प्रतिबंधात्मक बुरशीनाशकं वापरायचे आहेत ते थोडेसे चांगलेच वापरले तर योग्य राहील असं मला वाटते. तर मर रोगासाठी सगळ्यात पहिले आपण तर समजा बजेट पाहून समजा फवारणी जर केली तर सगळ्यात चांगला बजेटमध्ये बसणारा कंटेंट येते थायब्रोडेन मिथाइल. आपण रोको नावानं प्रचलित आहे आपल्याकडे सध्या सगळ्या इकडे. तुम्ही रोको घेऊ शकता किंवा थायब्रोडेन मिथाइल नावाचा कंटेंट असणारा कोणतंही एखादं बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता. लिक्विडमध्ये भेटते रोको फ्लो नावानं आणि पावडरमध्ये रोको भेटते किंवा इतर कंपनीचे औषध भेटतात. ज्या कंपनी म्हणजे ज्या औषधमध्ये थायब्रोडेन मिथाइल नावाचा कंटेंट असेल तो वापरला तर काही हरकत नाही. ज्याचा थोडासा बजेट थोडासा वर असेल त्यानं एक धानुकाचं झेनेट नावाचं औषध मिळते. त्याच्यामध्ये थायब्रोडेन मिथाइल प्लस कासुकामायसिन याचं कॉम्बिनेशन येते, तेही वापरू शकता. हे अशा प्रकारची पॅकिंग आहे त्याची. धानुकाचं झेनेट नावाचं आहे ते. आणि ज्याचा बजेट थोडासा जास्त असेल किंवा ज्याच्या शेतामध्ये किंवा ज्याच्या शेतामध्ये मर रोगाचं प्रमाण खूप जास्त असेल तर त्यांनी बायरचं एलिएट याच्यासारखं मग बेस्ट नाहीच आहे असं कदाचित समजा मलाच वाटते. किंवा एलिएट सारखे रिझल्ट मर रोगासाठी कोणत्याच प्रोडक्टचे नाही आहेत. ज्याची जास्तच प्रमाणात मर असेल किंवा ज्याचा बजेट थोडाफार चांगला असेल वर्थ असेल त्यांनी याची फवारणी करायची. एक तर रोको वापरा किंवा नंतर रोको फ्लो किंवा झेनेट नावाचं सांगितलं तुम्हाला धनुकाचं ते वापरू शकता किंवा एलिएट वापरू शकता. राहिला दुसरा विषय त्याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचा तर तुम्ही त्याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये ह्युमिक सिविड आणि फुलविकचं कॉम्बिनेशन असणारं खूप साऱ्या जेलमध्ये प्रोडक्ट उपलब्ध आहेत मार्केटमध्ये. तुम्ही ह्युमिक जेल वापरू शकता किंवा ह्युमिक कंपनी फुलविकचं कॉम्बिनेशन असणारं एखादं वापरू शकता किंवा प्युअर ह्युमिक वापरू शकता, काही हरकत नाही. आणि कीटकनाशकमध्ये तुम्ही इमामेक्टिन घेऊ शकता. तसं पाहिलं तर स्टार्टिंगच्या फवारायला एवढं काही अळीची अडचण सध्या वाटत नाही आहे, पण वाटलं तुम्हाला काही घ्यायचं असलं तर क्लोरो 20% कमी पैशात स्वस्तात घेऊ शकता तुम्ही, तो इमामेक्टिन घेऊ शकता. याच्यातही तुमचं होऊन जाते. जास्त काही महाग कीटकनाशक घ्यायचं काम नाही आहे. परंतु बुरशीजन्य रोगासाठी बुरशीनाशक हे चांगल्या प्रकारचं वापरा आणि चांगल्या मुळाच्या वाढीसाठी आणि बुंदा चांगला व्हासाठी किंवा चांगली फळदळ होण्यासाठी तुम्ही ह्युमिक आणि सिविडचं कॉम्बिनेशन एखादा वापरू शकता. तुमचा बजेट जर थोडाफार चांगला असेल आणि हरभऱ्याची वाढ पण थोडीफार पद्धतशीर झालेली असेल, समजा एखाद्या महिन्याच्या जवळपास एखाद्या हरभऱ्याला झाली असेल, तुम्ही याराविटा सिनिफॉस नावाचं हे प्रोडक्ट वापरू शकता तुम्ही. याचे रिझल्ट एकदम जबरदस्त आहेत. तर पहिल्या फवारणीसाठी एक बुरशीनाशक एखादं ह्युमिक सिविडवालं एखादं कॉम्बिनेशनमध्ये असणारं एखादं टॉनिक किंवा एखादं इमॅमेक्टिन किंवा क्लोरो असणारं कीटकनाशक हे घेऊ शकता. एखादीची वाढ कमी असेल तर तो त्याच्यामध्ये 19 घेऊ शकते किंवा एकदमच वाढ कमी असेल तर तो कोरोमंडलचं 28 नावाचं एक वॉटर सॉल्युबल येते, त्याचे रिझल्ट खूप छान आहेत, ते वापरू शकतात. तर मला वाटते पहिल्या फवारणीसाठी शेतकऱ्यासाठी हे सगळ्या काही गोष्टी आहेत हे योग्य राहतील. आणि यावर्षी तर थोडंफार यावर्षी लक्ष देऊन काम केलं तर बरं राहील असं वाटतं. अजून जी पहिली फवारणी झाल्यानंतर जवळपास आता यावर्षी जास्तीत जास्त तुमच्या याच्यातून कोणता माल हे झालेला आहे जास्त हरभऱ्याचं? हरभऱ्याचा पेरा आहे भरपूर. आधी लोकांच्या तुरी असल्यामुळे हरभऱ्याचा पेरा म्हणजे काही जणांच्या तुरी आहेत ते तुरी काढून समजा काही भुईमुगाची तयारी आहे किंवा कांद्याची तयारी आहे. नंतर आता थोडीफार हरभऱ्याची तयारी आहे. गहू आता इथून चालू होऊ राहिला. आता म्हणजे आता डिसेंबर महिना नोव्हेंबर आता अर्धा होऊन गेला. आता इथून पुढे गव्हाची तयारी जास्त राहील, हरभरा थोडा कमी होऊन जाईल इथून.
जवळपास आपल्या भागातनी कोणत्या कंपनीचा जास्त यूज केलेला आहे असं काही नाही आपल्या भागात जॅकी 92 हरभरा म्हणजे जॅकी 92 अठराच थोडाफार जास्त प्रमाणात चालला. चालला. रिसर्च व्हेरायटी चालली, परंतु आर्थिक परिस्थितीपासून समजा बाकीच्यांनी समजा जे प्रिफर करतात समजा लोक, हा. ते जे परवडणार वाहन आहे समजा ते यावर्षी लोकांनी प्रिफर केलं. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी म्हणजे लोकांचा कल जो आहे हरभऱ्याकडे आहे का जास्त गव्हाकडे आहे? नाही, सध्या तर संमिश्र आहे. संमिश्र. म्हणजे काही लक्षात येत नाही, पण हरभरा पेरा थोडाफार भरपूर आहे. कांद्याचा पेरा वाढल्यामुळे थोडाफार हरभराच्या आणि गव्हाच्या पेरावर थोडाफार त्या गोष्टीचा असर झालेला आहे. आपण असेच व्हिडिओ आपण महेश भाऊकडून वारंवार घेत राहतो आणि समोर बी घेत राहू. आपण महेश भाऊचं वारंवार गायडन्स यासाठी घेतो की शेतकरी एक तर शेतकरी आहेत स्वतः आणि यांचं ॲग्रो शिवम ॲग्रो म्हणून खानापूर रोडला दुकान आहे. तर शेतकऱ्याला बरंचसं गायडन्स जे आहे यांचं फार चांगल्या प्रकारे आहे आणि यांचं जे लोकांना सांगायचं जे आहे एकदम कोणत्या शेतकऱ्याला की बाबा हे महागाचं आहे किंवा हे न्या ते न्या असं नाही. त्यांचं पूर्ण डॉक्टरसारखं ट्रीटमेंट करतात की नेमकं काय झालं काय नाही, त्या हिशोबानं यांचं महेश भाऊचं गायडन्स शेतकऱ्याला चांगलं असते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.